नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला बॉम्बची धमकी मिळाल्यानं सुरक्षा यंत्रणा पुन्हा एकदा सतर्क झाली आहे। पुणे महानगरपालिकेला बुधवारी सकाळी ईमेलद्वारे आलेल्या धमकीनंतर नागपूर पोलीस आणि बॉम्ब शोधक पथकांनी तत्काळ कारवाई करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालयात मोठी शोध मोहीम राबवली। तब्बल 2 तास चाललेल्या सखोल शोध मोहिमेत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही। त्यामुळे तपास अधिकाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडलाय। मात्र तपास यंत्रणा अलर्ट मोडवर आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयासह मुंबई पुणे महानगरपालिकेच्या मुख्यालयांना IED बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीमुळे प्रशासनात भीती पसरली आहे। पुणे महानगरपालिकेच्या अधिकृत मेल खात्यावर पाठवलेल्या एका ईमेलमध्ये नागपुरातील RSS मुख्यालय आणि मुंबई व पुणे महापौर कार्यालयावर बॉम्बस्फोट करण्याची धमकी देण्यात आली आहे। ही धमकी सकाळी 8:30 वाजता आली। या ईमेलमध्ये विविध ठिकाणी नियोजित बॉम्बस्फोटच्या वेळांचाही उल्लेख आहे। ईमेलनुसार पुणे महापौर कार्यालयात दुपारी 1:11 तर पुण्यातील विधान भवन आणि नागपुरातील रेशीमबाग येथील RSS मुख्यालयात दुपारी 3:11 बॉम्बस्फोट करण्याची धमकी देण्यात आली आहे। या ईमेलमध्ये असाही दावा करण्यात आला आहे की 10 जून ते 30 सप्टेंबर दरम्यान पुणे आणि नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विविध शाखांना सकाळी 6:11 ते रात्री 9:11 या वेळेत लक्ष्य केलं जाईल। धमकीची बातमी मिळताच पोलीस दल हादरलं। वरिष्ठ पोलीस अधिकारी बॉम्ब शोधक पथकासह RSSच्या मुख्यालयात दाखल झाले। जवळपास 2 तासांच्या तपासानंतर पोलिसांना काहीही संशयास्पद आढळलं नाही। RSSच्या मुख्यालयासोबतच पोलिसांनी हरिहर मंदिर आणि स्मृती भवन इथेही खबरदारीचा उपाय म्हणून शोध मोहीम राबवली। नागपूर झोन 3चे DCP राहुल मदने यांनी सांगितलं की धमकी मिळाल्यानंतर ही शोध मोहीम सुरू करण्यात आली। नागपूर पोलीस सतर्क असून ईमेल पाठवणाऱ्याचा शोध घेण्यासाठी सायबर इंटेलिजन्सचा वापर करत आहे, असंही ते म्हणाले। नाही, तो संबंधित मेल हा पुणे महानगरपालिका या ठिकाणी आलेला होता। त्या ठिकाणी पुणे महानगरपालिका तसंच संघ मुख्यालय थ्रेटनिंगबाबत तो मेल होता। त्याच्या अनुषंगाने आपल्या अँटी सबोटेज चेकिंग या ठिकाणी करण्यात येत आहे आणि आम्ही जे महत्त्वाचे 2-3 ठिकाणे आहेत त्या ठिकाणी पण सुद्धा आम्ही अँटी सबोटेज चेकिंग करून घेत आहोत। त्या ठिकाणी एकच ठिकाण दिलेलं होतं, तरीसुद्धा एक प्रिकॉशन म्हणून आम्ही 3 ते 4 ठिकाणी आम्ही अँटी सबोटेज चेकिंग करून घेतो। सर, कुठून मेल आला होता काही? नाही, त्याबाबत अद्याप माहिती नाही आहे। त्याचं इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे। जी चौकशी करण्यात आली, जी तपासणी करण्यात आली, काही आढळलं आहे? नाही, याच्यामध्ये काय आढळलं नाही आहे। आमची रेग्युलर सुद्धा या ठिकाणी 2 वेळेस सकाळ आणि संध्याकाळ अँटी सबोटेज चेकिंग होती आणि जो थ्रेटनिंगचा मेल आला त्याच्या अनुषंगाने सुद्धा आम्ही चेकिंग करत आहोत।